आज आपण बनवणार आहे शेवईपासून काहीतरी नवीन रेसिपी। तर त्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये तूप घेतलेला आहे। तूप हे गरम करून घेतलं आहे आणि आपण या तुपामध्ये शेवई थोडा भाजून घेणार आहोत। तर चला शेवई टाकूया। तुम्हाला पण शेवईंची खीर खाऊन बोर झालं असेल तर तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, खूप छान बनते। शेवईना आपण 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत। शेवया जवळ भाजून झालेल्या आहेत। आता आपण यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालणार आहे। जर तुम्हाला गोडचं प्रमाण कमी लागणार असेल तर तुम्ही साखर कमी करू शकता। साखर आणि शेवया एकत्र करून घेऊया आणि आता त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। सर्व शेवया काढायच्या नाहीत, त्यातल्या अर्ध्या शेवया इथे काढून सेट करायच्या आहेत। की जेणेकरून एक छान लेयर बनेल खाली। आता आपण कस्टर्ड पावडरचा वापर करणार आहे। 1 चमचा कस्टर्ड पावडर घेऊया, त्यात थोडं दूध टाकूया आणि ते एकत्र करून घेणार आहे। आता त्याच पॅनमध्ये दूध टाकूया। दुधाला उकळी येऊ द्यायची आहे। त्यामध्ये केसर घालूया। दुधाला उकळी यायला सुरुवात झाली आहे। केसर एकत्र करून घेऊया जेणेकरून त्याचा फ्लेवर दुधात उतरेल। आता यामध्ये आपण साखर घालणार आहे। आता यामध्ये आपण जे कस्टर्ड पावडर दुधात मिक्स केलं होतं ते घालूया, जेणेकरून आपलं हे जे दूध आहे ते घट्ट होईल। कस्टर्ड पावडरमुळे छान फ्लेवरही येतो आणि ते दूध असं घट्टही होतं। तुम्ही यात थोडं कॉर्नफ्लॉवरही टाकू शकता, ते ऑप्शनल आहे। तुम्ही बघू शकता दूध घट्ट होण्यास सुरुवात झाली आहे। दुधाला आपण कमीत कमी 4 ते 5 मिनिटाच्या आत ते घट्ट होऊन जातं, तोपर्यंत त्याला थोडं उकळून घ्यायचं आहे। दूध हे घट्ट झालं आहे, गॅस बंद केला। आता आपण इथे जे दूध केलं आहे तयार, त्याला इथं एक लेयर सारखं सेट करणार आहोत। सर्व प्रमाणात टाकून द्यायचं नाही, अर्ध्या प्रमाणातलं दूध आपण इथे घालणार आहोत। ते चौफेर पसरून द्यायचं आहे। आणि वरून थोडे ड्रायफ्रुट्स ऍड करूया। ड्रायफ्रुट्स घालूया आणि परत उरलेल्या शेवयांची एक लेयर करून घेऊया। आता भाजलेल्या जेवढ्या पण शेवया उरल्या आहेत तेवढ्या इथे टाकून द्यायच्या आहेत। त्यांची पण एक छान लेयर करून घ्यायची आहे। शेवया रोस्ट केल्यामुळे ते छान अशा कुरकुरीत झाल्या आहेत।
उरलेलं जे कस्टर्ड पावडरचं दूध आहे ते आपण इथे टाकून देणार आहे. ते पण चौफेर पसरून घ्यायचं आहे आणि त्यावर पण आपण सर्व ड्रायफ्रुट्स ॲड करणार आहोत. अशा प्रकारे आपली ही स्वीट डिश खूपच छान बनते. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आता आपण याला कमीत कमी 1 तासासाठी तरी रेफ्रिजरेटर करणार आहोत. एक तास झाला आहे आणि ते व्यवस्थित सेटही झालं आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप अशी छान डिश तयार झाली आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. थँक्यू.